सकाळी उठल्यापासूनच पाऊस होता, त्यामुळे वातावरण अगदीच थंड होतं. पिल्लूला आज काहीतरी चटपटीत खायचं होतं. तर माझ्याकडं पाणीपुरीचं सर्व काही साहित्य होतं. तर त्याला म्हटलं पाणीपुरी बनवून देईन, पण 4 वाजता. तर 4 वाजल्यापासून पिल्लूने माझ्या पाठीमागं म्हणजे भुणभुणच लावलेली, की मम्मी कधी बनवतेस की नाही, असं तसं चाललेलं. तर फायनली मी 6 वाजता पाणीपुरी बनवायला घेतली. तर इथं सर्व पुऱ्या पहिल्या मी तळून घेतल्या. तर अगदी छान अशा पुऱ्या टम्म फुगतात. हे जे पॅकेट आहे ना, ते रेडीमेड मी डीमार्टमधूनच आणते. त्याच्यामुळं अगदी छान अशा भेटतात आणि पोटभर खाऊ शकतो आपण. तर इथं हिरवी चटणी बनवून घेतली, त्याचबरोबर गोड पाणी बनवून घेतलं. त्यानंतर बटाटे उकडायला ऑलरेडी लावलेलेच होते, तर ते स्मॅश केले. त्यामध्ये थोडीशी लाल मिरची पावडर, काळं मीठ, कोथिंबीर, कांदा हे सर्व टाकून अगदी छान असं मिक्स करून घ्यायचं. यामुळे टेस्ट खूप छान येते. सध्या माझ्याकडं बुंदी किंवा फिक्की शेव हे काहीच नव्हतं, परंतु जी घरामध्ये बनवलेली दिवाळीसाठीची जी शेव आहे ना, तीच घेतली आणि थोडासा बटाटा जास्त वापरला, त्याच्यामुळं बुंदीची काही उणीव भासणारच नव्हती. तर हे तयार केलेलं जे मिश्रण आहे ना, ते बनवेपर्यंत देखील पिल्लूची म्हणजे बडबड चालूच होती, की मला भूक लागली, पटकन बनव असं असं. तर इथं फायनली छान असं आपलं हे मिश्रण तयार करून झालेलं आहे. आणि संध्याकाळच्या वेळेस पाणीपुरी बनवल्यामुळे माझा स्वयंपाकाचा ताण उचणार होता. त्याच्यामुळे मी देखील आनंदाने इथं छान अशी आम्ही सर्वांनी मिळून पाणीपुरी पार्टी एन्जॉय केली. चलो बाय.